नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व स्थापित करण्यासाठीचा गड आणि हा गड सगळ्यांना हवा आहे। आजपर्यंत तो ठाकरेंकडे होता। दशकांची ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आता धोक्यात आहे, कारण बीएमसी जिंकवून देणारा एकटा सेनानी देवेंद्र फडणवीस रणांगणात पाय रोवून यावेळी उभा आहे। वॉर टू वॉर रणनीतीची दहशत आणि संयम एवढा की जमिनीखाली ज्वालामुखी दगदगत असताना सुद्धा चेहऱ्यावर निथळ शांतता, मृदू भाषा शैली आणि प्रचंड राजकीय चातुर्य। देवेंद्र फडणवीस यांची कोणती रणनीती ठाकरेंना गाम फोडते? काय आहे देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई जिंकण्याचा महामुंबई प्लॅन? चला तर जाणून घेऊया कसा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातील गणित। देवेंद्र फडणवीस हे आजच्या राजकारणातील सर्वात शिस्तबद्ध आणि परिणामकारक नेत्यांपैकी एक मानले जातात। त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर महाराष्ट्रात विविध संकटाच्या काळातही संयम राखून निर्णय घेतले आणि प्रसंगी कठोर भूमिका देखील घेतली। मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेसाठी नेमकी हीच संयमित आणि अभ्यासू नेतृत्व शैली महत्त्वाची ठरणार आहे। फडणवीस यांनी नेहमी सुस्पष्ट दृष्टिकोन ठेवत राजकारण म्हणजे कामकाजाचं शास्त्र हे अधोरेखित केलंय। विधानसभेतील त्यांच्या भाषणांमध्ये प्रखर भूमिका घेत असताना ते कधीही खालच्या पातळीवर गेले नाही। अन्यथा आपण शिवसेनेतील काही नेत्यांचे संवाद आणि त्यांचं वर्तन बघतोय आजकाल। फडणवीस हे केवळ संघटन शक्तीच्या आधारावरच नव्हे, तर शिस्तबद्ध कार्यसंस्कृती आणि योजनाबद्ध अंमलबजावणीमुळे आज भाजपच्या मिशन मुंबईचे प्रमुख सेनानी आहेत। मुंबईमध्ये हिंदी भाषिक मतदारांची संख्या साधारणतः 26 ते 29% दरम्यान, तर काही दाव्यानुसार उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक मतदारांची संख्या 30% दाखवली गेली आहे। त्यामुळे हे मतदार या ठिकाणी निर्णायक ठरू शकतात। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत। जर हिंदी भाषिक मतदारांचा 30% हिस्सा भाजपच्या बाजूने गेला तर 70 ते 80 नगरसेवक जिंकू शकतात। भाजप मिळवू शकतो तेवढे नगरसेवक। उदाहरणार्थ 2017 मध्ये बीएमसी निवडणुकीत हिंदी वर्ग व गैर मराठी बहुल भागांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे। उपनगरांमध्ये आणि हिंदी भाषिक प्रमाण जास्त असलेल्या भागात भाजपने बहुतेक जागा या जिंकलेल्या आहेत। बहुमतासाठी 114 जागा लागतात आणि भाजपकडे 80 जागा आजच आहे असं म्हणायला हरकत नाही। आजच ते 80 जागा जिंकलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही या हिंदी बहुल भागामध्ये किंवा गैर मराठी भागांमध्ये हिंदी भाषिक मतदारांच्या भागामध्ये। आता फक्त 34 जागा भाजपला जिंकायच्या आहेत आणि त्यात शिंदे आणि अजितदादांची साथ मिळणार आहेच। त्यामुळे भाजपचा विजय यावेळी मुंबईवर पक्का मानला जातोय। मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे। मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोडून कुठे भाजप लढणार, नाही का? देवेंद्र फडणवीस यांच्या मते यावेळी महापालिकेसाठी कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी फारसी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। येथे मनसेला उद्देशून म्हटले असले तरी भाजपचं संघटन आणि नगरसेवकांची ताकद, आमदारांची ताकद आता मुंबईत प्रचंड वाढलेली आहे, भरपूर वाढलेली आहे आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की भाजपला युती करण्याची फारशी गरज नाही। फडणवीस यांनी स्वबळावर सत्ता हे सूत्र अंगीकारून प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात महत्त्वाच्या कामांची जबाबदारी सुरुवातीपासूनच दिलेली आहे। त्यामुळे स्थानिक जनता थेट भाजपशी जोडली जाईल। आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती ही देखील फडणवीस यांच्या रणनीतीतील एक महत्त्वाची खेळी आहे। हे सर्व उपाय वॉर टू वॉर स्ट्रॅटर्जी या अंतर्गत राबवले जात असून सामाजिक आणि जातीय गणित, युवा मतदार आणि मध्यमवर्गीयापर्यंत थेट पोहोचवण्याचं नियोजन फडणवीस यांनी आधीच केलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा केवळ निवडणूक लढवत नाहीये, तर भविष्यात मुंबईत दीर्घकालीन सत्ता कशी टिकवता येईल याचाही आराखडा तयार करत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला पराभूत करण्यासाठी फडणवीस यांनी अतिशय चतुर रणनीती आखली आहे। सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये येण्याची उघड ऑफर दिली। ही ऑफर जरी प्रत्यक्षात स्वीकारली गेली नसली किंवा स्वीकारण्यासारखी नसली तरी त्यामागचा राजकीय संदेश स्पष्ट होता की आता भाजप राज्यात दीर्घकाळ सत्तेत राहणार आहे। तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर येऊन जा। दुसरीकडे फडणवीस यांनी शिंदे गटाशी फ्रेंडली फाईट ठेवण्याचे संकेत देखील या ऑफरमधून दिलेत। स्थानिक पातळीवर कुठे एकत्रित लढायचं आणि कुठे स्पर्धा ठेवायची याबाबत गुप्त यंत्रणा देखील उभी केली जात असावी असे संकेत देखील यातून मिळत आहेत। त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी देखील भेटीगाठी संवाद सुरू केलेला असून राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ही या रणनीतीचाच एक भाग आहे। म्हणजेच ठाकरे गटाला दोन्ही बाजूंनी घेरून चक्रव्यूहात अडकवायचं।
शिवाय भाजप कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचित करण्यात आलेलं आहे की मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, निधी वाया घालवणं आणि विकास कामातील दिरंगाई याचा सतत प्रचार करा. ठाकरेंच्या 25-30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुंबईचे जे काही हाल झाले असतील ते लोकांना सांगा. त्यामुळे जनतेसमोर ठाकरे गटाची प्रतिमा बदनाम होईल. या सर्व रणनीतीमुळे ठाकरे गटाला एकाच वेळी राजकीय, सामाजिक आणि स्थानिक पातळीवर धक्का देण्याचा फडणवीस यांचा इरादा दिसतोय, डाव दिसतोय. देवेंद्र फडणवीस यांची ही रणनीती यशस्वी होईल का आणि मुंबईवर यावेळी भाजपचं कमळ फुलेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण मुंबईमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.